मालेगावमध्ये येणाऱ्या काळात आपले वेगवेगळे सण उत्सव आहेत. त्याचबरोबर आता 6 डिसेंबरकडे येणार आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण मालेगाव शहरामध्ये शांतता कमिटीची बैठक ठेवली होती. काल संध्याकाळी आपले जे शहराचे शांतता कमिटीचे मेंबर त्याचबरोबर मौलाना अजरी यांचं दुर्दैवी निधन झालं होतं. त्या संदर्भाने एक मौन पण आपण या शांतता कमिटीच्या बैठकीत पाहिलं होतं. नाही म्हटलं तरी शहराचं मोठं नुकसान म्हणावं लागेल. आपलं शहराचंच काय तर राज्याचं आणि देशाचं पण मोठं नुकसान आहे. कारण की शहराच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर विविध सामाजिक प्रश्न जे आहेत ते चांगल्या प्रकारे मांडून कशा प्रकारे शांतता राखता येईल याच्या संदर्भाने ते चांगले वक्ते पण होते. त्याचबरोबर पावलं पण ते उचलायचे. येणाऱ्या काळात 6 डिसेंबर त्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे आपण मालेगावच्या जनतेला आवाहन पण केलेलं आहे की शक्यतो मुंबई किंवा नागपूरला न जाता घरातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं. या दृष्टिकोनातून जे सामाजिक संस्था आहेत त्यांना आपण एक अपील पण केलेलं आहे की राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा पाहता समजा आपल्याला काही रक्ताचे डोनेशन कॅम्प्स काही ठेवता आले तर निश्चितपणे एक चांगला पायंडा आपण समाजापुढे ठेवतो. असं शांतता समितीसाठी काही चेंजेस करायचं तुम्ही तरुणांना काही आव्हान सामाजिक संस्था होत्या त्यांनी पण शांततेच्या मार्गातून वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं सांगितलेलं आहे. एक अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आपण घेतला होता तो म्हणजे आपल्या जे शांतता कमिटी समिती आहे पोलीस स्टेशन लेवलला त्याच्यामध्ये कुठंतरी तरुण रक्त येणं गरजेचं आहे. आता सध्याचे जे मेंबर आहेत निश्चितपणे त्यांचा अनुभव जो आहे तो शहराच्या दृष्टिकोनातून, पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. शहरात व जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी निश्चितपणे सध्याचे जे शांतता कमिटीचे मेंबर आहेत त्यांचा मोठा हातभार तर आहेच, परंतु कुठेतरी तरुण रक्त पण आणणं हे सगळ्या शांतता कमिटीच्या सदस्यांचे त्याने एक मतात आवाज होता. त्या संदर्भाने आपण एक 15 दिवसात विविध पोलीस स्टेशन जे आहेत त्याच्यातून याद्या आपण मागवणार आहोत. त्या दृष्टिकोनातून मी तरुणांना आवाहन करेन की आपण पुष्कळ मोठ्या प्रमाणात पुढे यावं. तर शहर आपलं आहे, आपण सर्वांनी मिळून इथे शांतता ठेवणं हे आपलं. 6 डिसेंबरच्या संदर्भाने शासनाने काही मार्गदर्शक तत्त्व जी आहेत ती प्रसारित केलेली आहेत. त्याचं अंमलबजावणी व्हावी याचं एक पहिलं आव्हान आहे. त्याचबरोबर कुठेही समाज माध्यमाच्या माध्यमातून म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठेही समाजात तेढ निर्माण होईल असं कुठलंही मेसेज किंवा कुठलाही प्रकार प्रसारित करू नये हे मी सर्व लोकांना आवाहन करेन. मागच्या काही दिवसात आपण पाहिले की याच्यामुळे कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण होऊन अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकदा मनुष्यावर गुन्हा दाखल झाला कुठेतरी तो वेगवेगळ्या ठिकाणी नाही म्हणतात तरी अडचण राहतो. विशेषतः तरुणांमध्ये असा काही प्रकार होऊ नये याची खबरदारी आपण सर्वांनी घेतली. आपण पाहिलेले की बाबा तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायची इच्छा असते. याच्यात मालेगावमध्ये किंवा आपण जो सध्या समाजात जो नवीन प्रकार पाहतो तो म्हणजे व्यसनांचा. पुष्कळशा ठिकाणी जे चांगले तरुण आहेत जे आयुष्यात चांगल्या प्रकारे आयुष्यात पुढे जाऊ शकतात ते कुठेतरी या व्यसनांचा आधारी किंवा त्यांच्या अभावी जाऊन स्वतःचं आयुष्य, स्वतःचं परिवाराचं जगणं जे आहे ते मुश्किल करून त्या दृष्टिकोनातून एक विचार विनिमय झालेला आहे की नाही म्हटलं तर एक आपण मालेगावमध्ये 6 डिसेंबरच्या संदर्भात नवीन पायंडा कुठेतरी चालू करणं गरजेचं आहे की नशामुक्त मालेगाव जे आहे ते आपण जमल्यास 6 डिसेंबरपासून आपल्याला कुठेतरी अवलंबणं गरजेचं राहणार आहे. कारण की आपली तरुण पिढी चांगली राहिली तर निश्चितपणे कुठल्याही समाजाचा, कुठल्याही शहराचा विकास चांगला प्रकारे होऊ शकतो. तर का हेच तरुण जे आहे ते उद्याचं आपलं भविष्य आहे, ते कुठेतरी भरकटले जाऊ नये हे आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. पुष्कळदा आपण पाहतो की ज्याला नशेची आहारी गेलेला जो तरुण असतो त्याला त्यातून कसं बाहेर पडायचं त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला पुष्कळदा माहीत नसतं. त्या संदर्भाने आपण जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्याशी आपण चर्चासत्र घेऊन अशा कुठे आपण इथे ट्रीटमेंट सेंटर्स चालू करू शकू का या दृष्टिकोनातून पण आपण विचार निर्णय करत आहोत.
तर का ते तरुण नाही म्हटलं तर ते आपल्या सगळ्यांच्या घरातले तरुण आहेत. त्यांना याच्यातून बाहेर काढणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. त्या दृष्टिकोनातून आपण मालेगाव म्हणून सर्वांनी एकत्र येऊन हे नशामुक्त मालेगाव जे आहे ते अभियान चांगल्या प्रकारे पुढे चालवणं गरजेचं. आज SP साहेबांच्या कार्यालयामध्ये शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती. या मीटिंगमध्ये 6 डिसेंबर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि बाबरी मस्जिद या संदर्भामध्ये या मीटिंगचे आयोजन करण्यात आलेलं होतं. या मीटिंगमध्ये सर्वांनी आवाहन करण्यात येत आहे की महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन जो आहे त्या महापरिनिर्वाण दिनी शासनाने जे गाईडलाईन दिलेले आहे त्या गाईडलाईननुसार मुंबईला अभिवादन करण्यासाठी न जाता मालेगाव शहरातील जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा आहे आणि राष्ट्रीय एकात्मता चौक येथे नियोजित पुतळा आहे या ठिकाणी मालेगाव शहरातील जनतेने जमावाने न येता शांततेने सर्वांनी अभिवादन करायचं आहे. यासाठी प्रशासनाने आम्हाला सूचनाही केली, विनंती केलेली आहे. त्या पद्धतीने सर्व आंबेडकरी जनता मालेगाव शहरातील तमाम शांतताप्रिय नागरिक व्यवस्थितपणे अभिवादन करण्यासाठी येतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि मालेगाव शहरातील जनतेला आवाहन करतो. मालेगाव शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे चाललेलं आहे. आपण याच दिशेने आपण पुढे जाऊया आणि मालेगावातली शांतता व सुव्यवस्था कशी अबाधित राहील याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. जय हिंद, जय भीम, जय महाराज. सर, क्या आप मालेगांव का जो है वासियों के लिए क्या आह्वान करना चाहेंगे? 6 दिसंबर 1992 को जो बाबरी मस्जिद शहीद की गई, तब से हिंदुस्तान का मुसलमान 6 दिसंबर को यौम एहतिजाज मनाता था. लेकिन 3 साल पहले जब फैसला आया कोर्ट का तो मुसलमानों ने कोर्ट के फैसले को माना और उसके बाद इस देश में एहतिजाज होने 90% कम हो गए. हाँ, लोगों की जो डिमांड है मुसलमानों की, क्योंकि शरीयत के मुताबिक एक बार जहाँ मस्जिद बन चुकी वो क़यामत तक मस्जिद मानी जाएगी और इसीलिए हिंदुस्तान का मुसलमान हर 6 दिसंबर को जाकर गवर्नमेंट के नुमाइंदों के पास अपना एक निवेदन देता है, डिमांड करता है कि मस्जिद जिस जगह पर थी वहाँ मस्जिद बनाकर दी जाए. ये हम मांग करते रहेंगे. फैसला कोर्ट का माने हैं, लेकिन उसके बाद भी चूँकि मजहब इस्लाम में मस्जिद का जो शरई हुक्म है कि मस्जिद जहाँ थी वहाँ रहेगी, उस बुनियाद पे हमारा जो हक है वो हम मानते रहेंगे और वो मानना या मांगना ये मुसलमान हिंदुस्तान का फ़र्ज़ है. आने वाले 6 दिसंबर को मैं शहरियान मालेगांव से बिलखुसूस मुसलमानों से गुजारिश करता हूँ कि जिस तरह हमारा शहर अमन शांति से गुजर रहा है इसी तरह अमन शांति बनाए रखें. हमें इस शहर में अमन शांति बनाए रखना है. 12 तारीख को जो वाक़या हुआ उसका मैं निषेध करता हूँ और ऐसा कोई वाक़या इस शहर में दोबारा ना हो. इसके लिए हम सबको, हिंदू मुस्लिम तमाम लोगों को साथ चलकर अमन और शांति के लिए काम करना है. यही गुजारिश है. आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्यासोबत प्रसिद्ध करा. फक्त आणि फक्त 50 रुपयात, 80 रुपयात आणि 100 रुपयात.